रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. शेतकरी मित्रांनो, मी रामा ॲग्रोटेकचा प्रतिनिधी किरण बरटकर. रामा ॲग्रोटेक ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर सर्वांचे हार्दिक स्वागत. शेतकरी मित्रांनो, हा जो ऊस बघताय तो याला मार्गदर्शन रामा ॲग्रोटेकच्या प्रतिनिधींनी केले आहेत, ते तुम्हाला पुढील सांगतील. नमस्कार, मी नामदेव पोळ, रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी. या ऊसाला आपण पूर्णपणे रामा ॲग्रोटेकचे शेड्यूल दिलेलं आहे. तर आपण शेतकरी मित्राकडून जाणून घेऊ कशा पद्धतीने रिझल्ट आलेला. नमस्कार, मी पोळ स्वप्नील जयसिंग, राहणार गोंदवले खुर्द. आपल्या नामदेव पोळे सरांच्या माध्यमातून आम्ही सुरुवातीला रामा ॲग्रोची माहिती घेतली त्यांच्याकडून, पण त्याच्यानंतर 1-2 महिने झाले ह्यांचा आता आपण वापर करतो या प्रोडक्टचा. तर आतापर्यंत ह्याला ज्ञानशक्ती, मायक्रोन्यूटन आणि ह्युमिक हे 3 घटक सोडलेले आहेत. किती क्षेत्र आहे पूर्णपणे खोडवा वगैरे असं सगळं? आता हे रान आता हे आपण उभं आहे तिथं 13 गुंठ आहे आणि दुसरं क्षेत्र आहे तिथं 25 गुंठ क्षेत्र आहे. आणि अजून म्हणजे दुसऱ्या ठिकाणी आहे ते साधारण अर्धा एकर आहे. ते रामा ॲग्रोटेकपर्यंत कसे पोहोचलं आणि तुम्हाला काय कशा पद्धतीने माहिती भेटली म्हणजे रामा ॲग्रोटेक संदर्भात? रामा ॲग्रोची पहिल्यांदा माहिती आम्हाला नामदेव पोळ सरांनी दिली. अशीच म्हणजे प्रवासाला जात असताना मध्ये गाठ पडलेली आमची भेट झाली. हां, त्यावेळेस ते म्हणले अरे असं असं आहे. मी म्हणलं आता मी रासायनिक खतं वापरतोय, म्हणजे ना एकदाही वापरून बघा, ते चालते म्हटलं. मग त्यानंतर आम्ही वापरायला चालू केलं. तर शेतकऱ्यांना तुम्ही सुरुवातीला कुठली खतं सजेस्ट केली, काय काय दिलं? शेतकरी मित्रांनो, तर मी या ऊसासाठी सर्वप्रथम आमची भेट झाल्यानंतर मी त्यांना रामा ॲग्रोटेकबद्दल माहिती दिली. नंतर ते म्हणले वापरूया म्हटल्यानंतर दिलं त्यांना रूट मॅजिक आणि फुटव्यासाठी ज्ञानशक्ती. तर आपण प्रत्यक्षात बघतोयच. तर तुम्हाला जे सुरुवातीला ज्ञानशक्ती आणि रूट मॅजिक वापरता तर तुम्हाला रिझल्ट काय आले त्याच्यामध्ये? सुरुवातीला माझा खरं तर विश्वास नव्हता. बरोबर. आणि ते म्हणलं आता नामदेवने सांगितलं म्हणल्यावर ते बघूया. पण ते एकदा आपण किती ह्याला 2 लिटर वापरलं एवढं 13 गुंठ्यासाठी, जास्त नाही वापरलं. तर त्याच्यामुळं म्हणजे फुटव्याला खूप चांगला रिझल्ट आला. की संख्या दिसली आठवड्याला, म्हणजे 1 आठवड्यापर्यंत काही एवढं नव्हतं, पण आठवड्याच्या नंतर फुटवे वगैरे असे ग्रोथ यायला सुरुवात झाली. आणि पानाची पण साईज चांगली वाढली, रुंदी वगैरे वाढली, पानाची साईज, रुंदी सगळे 1 नंबर, म्हणजे काय अडचण नाही. पारंपरिक पद्धती बघायला गेलं तर तुम्ही किती वर्षापासून शेती करता? आता मी 10 वर्ष झालं, तर म्हणजे कॉलेज सुटल्यापासून करतोय शेती. म्हणजे तुम्हाला आता हे केंड किंवा बाटल्या बघून असं विश्वासार्थ वाटते की बाबा एवढा रिझल्ट येऊ शकतो, काय वाटतं? नाही, आतापर्यंत आम्ही असं म्हणजे हे रामाशक्तीत काय म्हणजे रामा कंपनीत काय वापरत नव्हतं. पण आता म्हणजे इथून पुढे ते सगळं वापरणार आहे, कारण की रासायनिकचा खर्च पण जास्त आहे आणि रिझल्ट येत नाही तसा. आणि मातीचे नुकसान, माती पण भुसभुशीत होती आणि माती चांगली आहे. माती कशी झाली तुम्ही बघू शकता, माती बघू शकता, सगळी भुसभुशीत माती. वरती घ्या वर उठून उभं राहा. शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता रामा ॲग्रोटेकचे उत्पन्न वापरून तुम्ही माती तर भुसभुशीत झाली, पण पूर्ण आता जैविकवर प्लॉट आहे. आणि आता काळाची गरज आहे तुम्हाला ऑर्गॅनिक वापरायची. रासायनिक आणि ऑर्गॅनिक याबद्दल काय वाटतं इथून पुढे तुम्हाला? काय शेतकऱ्यांनी काय वाटतं? रासायनिकपेक्षा ऑर्गॅनिकवरच चांगलं जोर दिला पाहिजे. खर्च पण कमी होते, उत्पन्नात वाढ होते. आणि रासायनिकचा खर्च जास्त होऊन सुद्धा उत्पन्न म्हणावं वाढत नाही. आणि जमिनीचा पोत सुद्धा चांगला राहते, पोत सुधारला पाहिजे. इथून नंतर आपण दुसरा ऊस स्पेशल वगैरे वापरले का रामा काय त्याचा काय रिझल्ट? दुसऱ्या एका प्लॉटला वापरले, ऊस स्पेशल वापरले. तर त्याचा रिझल्ट पहिल्यांदा वापरलं त्यावेळेस त्या ऊसाच्या कांड्या 3 कांड्या होत्या. आणि आठवड्यानंतर म्हणजे 10 दिवसानंतर 6 ते 7 कांड्यापर्यंत गेला ऊस. साधारण 3 ते 4 कांड्या एका महिन्यात. किती दिवसात वाढले 3-4 कांड्या? 10 दिवसात. 10 दिवसात 3 कांड्या वाढले. म्हणजे असं विचार केला तर विश्वास बसतो का इथून पाठीमागे असं घडलंय कधी? नाही, एवढं नाही. म्हणजे असं म्हणजे दुसऱ्या कंपनीचं नाही एवढं. आता वापरलं आम्ही बऱ्याच कंपनीचं, पण एवढं काय नाही वाटलं आम्हाला. ग्रोथ कसं वाटतं बघून तुम्हाला? खूप छान. आणि काळोखी चांगली राहते, काळोखी हटतच नाही. प्रोडक्ट मध्ये दम आहे. पाणी जरी कमी पडलं तरी असं फ्रेश राहते ऊस. म्हणजे पीक हिवत नाही, सुकत नाही. म्हणजे त्याची टिकवण क्षमता चांगली आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्ही आता फुटवे बघू शकता किती आहेत ते.
तर दाखवा. आणि तुम्ही इथं कांद्याची साईज पण बघू शकता. किती कांड्यावरती ऊस आहे? हा आता 2 कांड्यावरती ऊस आहे आणि तिसरा 1 आणि 2 2 कांड्यावर ऊस आहे. आणि ह्याच्यानंतर आपण आहे ना आता 2 दिवसानंतर ड्रिप टाकून ऊस स्पेशल देणार आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला आम्ही आत्ता हे मेन्शन करतो, त्याच्यानंतर तुम्हाला आम्ही ऊस स्पेशलचा रिझल्ट कसा आला आहे 10 दिवसांना आम्ही येतेच तुम्हाला दाखवतो. सर तुम्ही रामा ॲग्रोटेकचे सर्व उत्पन्न वापरले, तसं तुम्हाला रिझल्ट पण जाणवला आहे, त्याबद्दल आम्ही आभारी मानतो. धन्यवाद. आम्ही कंटिन्यू हे तुमचे उत्पादन म्हणजे वापरणार आहे. म्हणजे ऊसालाच नाही, आणखीन दुसरं समजा काय आम्ही पीक केलं, मका केली किंवा काय केलं, तर प्रत्येक पिकाला ते वापरून आम्ही दर्जेदार उत्पादन कसं निघेल ह्या दृष्टीनं बघणार आहे. धन्यवाद. नमस्कार.